व्यासपीठावरील सर्व सन्माननीय महोदय, कोण कुलकर्णी सर, कोण आदर्श बाहेर शिक्षक दिसते डोंबिवले सर, या ठिकाणी उपस्थित असलेले शुभांगीचे सर्व नातेवाईक, हौदी स्वामी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, आज या ठिकाणी शुभांगीच्या काव्य संग्रहाचं प्रकाशन करत असताना मला खूप आनंद होत आहे. ज्यावेळेस मला कळालं पुस्तकाचं प्रकाशन आहे, काव्य संग्रह आहे आणि हा एका विद्यार्थिनीचा आहे, त्यावेळेस मला खूप आनंद झाला की BA तृतीय वर्षामध्ये शिकणारी विद्यार्थिनी आणि ती कविता संग्रह लिहिते, याचं मला थोडंसं नवल वाटलं. नवल याच्यामुळे वाटलं की आजकालची पिढी आपल्याला सगळी मोबाईलमध्ये रमलेली दिसते. त्याच्या पूर्वीची जी पिढी होती ती आपल्याला टीव्ही समोर बसणारी दिसायची आणि आताची पिढी ही मोबाईलमध्ये गुंग झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ही मुलगी, तिने जे पाहिले, तिला जो अनुभव आला, ज्याचं चिंतन मनन तिनं केलंय, ती इतक्या सुंदर पद्धतीनं अभिव्यक्त करते. हे मला कविता संग्रह वाचत असताना पानापानावर त्याची प्रचिती येत होती. एकही ओळ त्यातली कंटाळवाणी नव्हती. पुस्तक वाचत असताना बहुतांश वेळा त्याची सुरुवात ही जड जाते आणि हळूहळू आपण पुस्तकाची पानं पलटत जातो. तसं तसं पुस्तक आपल्याला थोडं थोडं कळायला लागतं. पण शुभांगीचा कविता संग्रह हा कधी संपतो हे आपल्या लक्षात येत नाही. तिची साधी, सरळ, प्रासादिक असलेली जी शब्दरचना आहे ती आपल्याला वाचत असताना त्या पुस्तकामध्ये गुंतवून ठेवत असते. आणि म्हणून मग इतक्या कमी वयामध्ये शुभांगीनं या कविता लिहिल्या. कविता 2 ओळीच्या, 4 ओळीच्या अशा नाहीत तिच्या. कवितांमध्ये शब्दसंख्या ही विपुल आहे. तिचे अनुभव तिला पूर्णपणे व्यक्त करता आलेले आहेत. 10-20 पानांचा हा कविता संग्रह नाही, तर ती पूर्णपणे तिचं व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये व्यक्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. असा हा परिपूर्ण कविता संग्रह तिचा तयार झाला. याबद्दल तिच्या पालकांचं, तिला घडवणाऱ्या गुरुवर्यांचं, या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. ज्या संस्था चालकांनी तिला हे लिहिण्यासाठी आर्थिक बळ दिलेलं आहे त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रश्नांनी भरलेलं मन, प्रश्न तिला स्वतःला पडलेले आहेत आणि उत्तर सुद्धा तिला सापडलेले आहेत. ही उत्तर तिला सापडली कारण तिने जगत असताना ती शोधण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. एखादा अनुभव आला तो तिने सोडून दिला नाही, तिला दुर्लक्ष केलं नाही. तिचं मन मुळात संवेदनशील आहे. ज्या काही घटना घडायच्या, जे काही अनुभव यायचे, त्या अनुभवांचा, घटनांचा तिच्या मनावर परिणाम व्हायचा, त्याच्यावर ती विचार करायची आणि मग नंतर ती व्यक्त झालेली आहे. कविता हौशेने केलेल्या नाहीत या कविता ती जगलेली आहे. बहिणाबाई जशी जगली, तिनं ते आपल्या शब्दातून मांडलं, तशा पद्धतीनं मला वाटतं शुभांगीनं आपल्या आजूबाजूचं जे जग आहे, जी माणसं आहेत, जे प्रसंग आहेत, ते तिनं अनुभवले, पाहिले, ऐकले आणि तिला काय वाटलं ते तिनं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. हे तिचं वाटणं म्हणजे याच्यामध्ये तिनं ओतलेला रस आहे. साहित्यामध्ये रस जर नसेल तर ते साहित्य वाचनीय होत नाही. शुभांगीची रचना ही वाचनीय आहे, वाचकाला खिळवून ठेवणारी आहे आणि म्हणून त्याचं मूल जे आहे ते सर्वसाधारण कवितांसारखं नाही. तिचा स्वतःशी संवाद आहे, त्याच्यामध्ये वाद नाही. आपुलाची वाद आपणाशी नाही होत. तिनं स्वतःशी संवाद केलेला आहे. ज्याला स्वतःशी संवाद करता येतो तो इतरांशी संवाद करू शकतो. ज्याला मीच कळाला नाही, मी काय केलं पाहिजे, माझी जबाबदारी काय, माझी कर्तव्य काय, एक मुलगी म्हणून मी कशी असली पाहिजे, एक विद्यार्थिनी म्हणून मी कशी असले पाहिजे, याची प्रगल्भ जाणीव तिच्यामध्ये आहे.
आणि म्हणून ती स्वतःशी संवाद करू शकली. तिचा संवाद आपल्याला कवितेमधून आलेला आपल्याला दिसतो. जो स्वतःशी संवाद करतो तो इतरांशी संवाद करू शकतो. ज्याला मीच कळाला नाही त्याला इतर माणसं कळू शकत नाही, आणि ज्याला माणसं कळाली त्याच्या हातून साहित्याची अभिजात निर्मिती होत असते. तिच्या आजकाल तिची पहिली कविता हृदयाकडून हृदयाकडे, हृदयाचे पाऊल हृदयाकडे वळत नाही, ही खंत तिने तिच्या पहिल्या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे. अतिशय सुंदर अशी ती कविता आहे. माणसं माणसापासून दूर चाललेली आहेत. एकत्र कुटुंब पद्धती होती. एका कुटुंबामध्ये 40-50 माणसं पूर्वीच्या काळी राहत असलेली आपण बघितलेली आहे. त्याच्यानंतर संख्या कमी होत आली. विभक्त कुटुंब पद्धतीकडे आपण आलो. दोन्ही कुटुंब पद्धतीचे काही फायदे तोटे असतील, पण जी सुरक्षितता एकत्र कुटुंबामध्ये आहे ती विभक्त कुटुंबामध्ये नाही. सुरक्षितता ही सगळ्यात महत्वाची आहे. मग माणूस माणसापासून दूर होत चालला. हळूहळू तो एकत्र कुटुंबातून दूर गेला. नंतरच्या काळामध्ये मी आणि माझी मुलं इथपर्यंत आलेली पिढी, नंतर पती पत्नीचं सुद्धा जमेन असं आपल्याला दिसू लागलेलं आहे. पुढे चालून तर मग मुलांचे आणि आपले सुद्धा मतभेद होताना आपल्याला दिसतात, आणि माणूस मग आत्मकेंद्रित होत चाललेला आहे. मी कधीच किंवा तुम्हीही कधी ऐकलं नसेल की आई म्हणते माझ्यासाठी हे मी करणार आहे, हे मला आवडते. तुमची माझी आई बोलत असताना तिचा मी त्याच्यामध्ये नसायचा, आपल्यासाठी असायचा. नंतरच्या काळामध्ये आता स्वतःसाठी जगलं पाहिजे हा एक ट्रेंड आलेला आहे. आता मुळामध्ये भारतीय संस्कृती ही त्यागावर आधारलेली आहे, भोगावर आधारलेली नाहीये. हलकं फुलकं जीवन जगलं पाहिजे. जीवन हलकं फुलकं जगणे इतकी साधी गोष्ट नाही, ते अनमोल आहे. ते गंभीरपणेच जगलं पाहिजे. आणि मग त्याला इतकं हलकं फुलकं घेतलं, स्वतःसाठी जगलं पाहिजे हा ट्रेंड इतका बळावत गेला की माणूस माणसापासून दूर गेला. आणि तिच्या कवितांमध्ये ही खंत आपल्याला दिसते की माणूस माणसापर्यंत जातच नाहीये. नाती संपत चाललेली आहेत. घर असावे घरासारखे, नकोत नुसते भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. आणि मग आता ही नाती हरवत चाललेली आहे. माणूस माणसाला कळत नाही. संकट काळी मात्र माणसाला माणसाचीच आठवण येत असते. आणि म्हणून मग माणसाचं माणूस पण टिकलं पाहिजे असं आग्रही मत ती आपल्या कवितांमधून मांडत असलेली आपल्याला दिसते. खरं तर जेन झीची ही पिढी आहे, पण शुभांगी रणते ती महापुरुषांच्या चरित्रांमध्ये, त्या महापुरुषांच्या चरित्रामध्ये सुद्धा तिच्या कविता आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, दारिद्र्यात खितपत पडलेल्या लोकांबद्दल तिनं लिहिलेले, पण तिनं जे लिहिलंय त्याच्यातून नवी प्रेरणा त्या लोकांना मिळणार आहे अशा प्रकारचं ते लेखन आहे. तिनं प्रश्न मांडलेले, ते उत्तर शोधण्यासाठी मांडलेले आहे. प्रश्न तिचे कुठल्याही प्रकारचा दंगा निर्माण करणारे नाही. आणि म्हणून तिच्या कवितेमध्ये जे शब्द आहेत वापरलेले तिने ते बहुमोल असे रत्न आहेत. आता हे सगळं कोणी शिकवून येत नाही किंवा दुसऱ्याचं पाहून पण येत नाही. याला आतूनच स्फूर्ती लागते जी तिच्यामध्ये आहे. हे मांडत असताना प्रामाणिकपणा पण लागतो. हे मांडत असताना धाडसही लागतं. काय बोलावं आणि काय बोलू नये याचा सारासार विवेक सुद्धा असला पाहिजे. लेखनी हे शस्त्र आहे. त्यांनी कोणी दुखावलं गेलं नाही पाहिजे, तर दुसऱ्याच्या वेदनांवर फुंकर आली पाहिजे याचं भान तिच्या लेखनीने जपलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं झरा मुळचाची आहे खरा. तिच्यामध्ये तो झरा आहे, आणि हा झरा तिच्यामध्ये आतून असल्यामुळे तिनं उत्स्फूर्तपणे आपल्या कविता लिहिलेल्या आहेत. तिच्या कविता जीवनाचा आनंद घ्या असा संदेश देणार आहे. रडत पुढत बसू नका. माहिती नाही पुढचा जन्म कुठला असेल, कसा असेल, असेल की नाही. या जन्मात आलेल्या सुंदर सृष्टी आहे. पाखरांची किलबिल आहे, हिरवीगार शेत आहे, रिमझिम पडणारा पाऊस आहे, हवेच्या झुळूक आहेत, त्याचा आनंद घ्या म्हणते ती. जगत असताना या गोष्टी विकत घेता येत नाहीत. सगळ्यांनाच या गोष्टी मिळत नाहीत. दृष्टी असेल त्यांना हे सौंदर्य पाहता येतं, ज्यांना दृष्टी नाही त्यांना हे सौंदर्य दिसत नाही. आणि म्हणून जीवनाचा आनंद घ्या असं सांगणाऱ्या तिच्या कविता आहेत. त्याच्यामध्ये करुण रस दिसतो, आपल्याला शांत रस दिसतो. आणि या
रसांबरोबरच त्याच्यामध्ये एक प्रकारची विचारप्रधानता सुद्धा दिसते. भल्या भल्यांना शहाणं करून सोडणारी तिची कविता आहे. तिला बऱ्या वाईटाची जाण असल्यामुळं तिला चांगलंही मांडलेलं आहे आणि जे चांगलं नाही पण चांगलं होऊ शकतं अशा गोष्टींची सुद्धा मांडणी तिनं तिच्या कवितेमध्ये केलेली आहे. जे मांडून उपयोगच नाही अशा गोष्टींना तिनं सोयीने बाजूला ठेवलेलं. आणि म्हणून मग आपल्या कवितेचा आस्वाद घेणाऱ्यानं केवळ मनोरंजन ते वाटू नये तर त्याच्यामधून त्याला विचारप्रधानता लाभली पाहिजे अशा प्रकारच्या तिच्या कविता आहेत. ह्या कविता तिच्या सर्वस्पर्शी आहेत. मला वाटते तिच्या वयातल्या मुलीला कळतील अशा सर्व विषयांवर तिच्या कविता आहेत. किंबहुना आपल्या वयाच्या लोकांना सुद्धा कळतील अशा सगळ्या गोष्टी तिच्या कवितेमध्ये आलेल्या आहेत. आई वडिलांचा संसार पाहून त्या संसाराचं मोल सुद्धा तिने त्या कवितेमध्ये मांडलेलं आहे. आणि म्हणून मग अगदी लहान वयामध्ये परिपक्व अशा प्रकारच्या तिच्या विचारांची मांडणी तिने जमेल त्या साध्या सरळ आणि म्हणूनच सुंदर असलेल्या शब्दांमध्ये केलेली आहे. तिचे प्रश्न जे आहेत ते वस्तुनिष्ठ आहेत, संदिग्ध नाही. बऱ्याच वेळा कवी काय करतो, दुर्बोध कविता करतो, प्रश्न मांडतो. रचना अशी असते, आपल्यालाही कळत नाही नीटचा प्रश्न काय, प्रश्नच कळत नाही म्हणून उत्तरही सांगता येत नाही. म्हणून तिने मांडलेले प्रश्न वस्तुनिष्ठ आहेत, संदिग्ध नाहीत, ते निसंदिग्ध आहेत, ज्याच्यावर आपण विचार करावा अशा प्रकारचे आहेत. हे सगळं करत असताना ती एकाच वेळी त्या कवितेशी तादात्म्य पावते आणि दुसऱ्या वेळी ती तटस्थ सुद्धा असते. कुठेही तिनं केलेल्या वर्णनामध्ये अतिरेकीपणा आपल्याला दिसत नाही. विनाकारण तिथं कुठं ओढून तोडून गोष्टी आणलेल्या आहेत हेही आपल्याला दिसत नाही. जे आहे जसं दिसतं तसं त्याला मुठीत पकडलंय, तिच्या मुठीत बसत तेवढं तिनं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. परमेश्वर कृपेनं तिची मूठ मोठी व्हावी, तिची ओंजळ मोठी व्हावी आणि पुढच्या काळामध्ये तिनं खूप मोठ्या चांगल्या तिच्या कल्पना कवितेमध्ये आणाव्या. तिच्या आई वडिलांचं अभिनंदन करत असताना मी फक्त एवढंच म्हणेल, कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. ह्याच्यापेक्षा आम्ही दुसरं काही जास्त तिच्याबद्दल आणि तुमच्याबद्दल या ठिकाणी बोलू शकत नाही. माणसांच्या संवेदना हरवत चाललेल्या आपण पाहतोय. माणूस एकटा पडलेला पाहतोय. 20व्या शतकामध्ये हार्ट अटॅकने अधिराज्य गाजवलेलं होतं. 21व्या शतकामध्ये फ्रस्ट्रेशननी माणसावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केलेली आहे. याचं एकमेव कारण म्हणजे माणूस माणसापासून दूर होतोय, तो संवेदनाहीन होतोय, तो जाणीवपूर्वक इतरांची लढाई आहे, मी कशाला लढू, माझ्या वाटेची जेवढी आहे तेवढीच मी लढतो अशी भूमिका स्वीकारत आहे. परंतु यातला कुठलाही लवलेश न बाळगता शुभांगीनं आपल्या कविता या सर्व स्पर्श केलेल्या आहेत. संवेदनशीलतेने तिने तिच्या कविता मांडलेल्या आहेत. तिच्या कविता वाचून आपल्या संवेदना सुद्धा जाग्या होतात. जब तम वेदना मम वेदना बन जाती है तब उसे कविता कहा जाता है. आणि नेमकं हे तिच्या कवितेमध्ये मला सापडलेलं आहे. शुभांगीच्या पुढच्या प्रवासासाठी मी तिला खूप खूप शुभेच्छा देते. लिहित राहा, खूप छान, खूप दर्जेदार तू लिही अशा मी तुला शुभेच्छा देते. या ठिकाणी मला संयोजकांनी पुस्तक प्रकाशनासाठी बोलण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांची मनपूर्वक आभारी आहे. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले सुद्धा धन्यवाद.